Standard 10 Subject Mathematics Part 2 Chapter Number 2 Pythagoras Theorem. या चॅप्टरमधील आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. कालच्या तासिकेला आपण अपोलिनियसचा थेरमचा अभ्यास केलेला आहे. अपोलिनियस थेरममध्ये एखाद्या ट्रायंगलमध्ये त्याच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूचा मध्यबिंदू दिलेला असतो तेव्हा त्या उदाहरणामध्ये अपोलिनियसचा थेरम वापरायचा आहे हे लक्षात ठेवा. आता या उदाहरणामध्ये जी काही माहिती दिली आहे ते पाहूया आपण. इन ट्रायंगल PQR point S is the midpoint of side QR. If PQ is equal to 11, PR is equal to 17 and PS is equal to 13, find QR. जी माहिती दिलेली आहे ती पहिल्यांदा आपण लिहिणार आहे. पहा, इन ट्रायंगल PQR आहे, point S is the midpoint of side QR. In triangle PQR, point S is the midpoint of side QR. Therefore, by Apollonius theorem, यामध्ये अपोलिनियसचा थेरम वापरूया. देअरफोर पहा, हा मिडपॉईंट आहे म्हणून या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. यामध्ये किमती ठेवा. PQ स्क्वेअर ची किंमत आहे, PQ ची व्हॅल्यू 11 स्क्वेअर प्लस PR 17 स्क्वेअर 2 इंटू PS ची व्हॅल्यू आहे 13 इज इक्वल टू 2QS स्क्वेअर. 11 स्क्वेअर करा 121 प्लस 289 इज इक्वल टू 2 इंटू 13 चा स्क्वेअर 169 प्लस 2QS स्क्वेअर. देअरफोर या दोघांची ॲडिशन करा. 9 अधिक हा 1 10, हाच्या गेला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, हाच्या गेले 1 परत 2 आणि 3 3 आणि 4 410 बरोबर 2 गुणिले हे 169. हा गुणाकार करा 92 18, हाच्या गेले 1 बेसक 12 आणि 1 13 परत हाच्या गेला 1 के बे आणि 3 338 अधिक हे 2QS स्क्वेअर. आता हे 338 इकडे आणा. 410 मायनस 338 इज इक्वल टू 2 इंटू QS स्क्वेअर. सबस्ट्रॅक्शन करा. ही सबस्ट्रॅक्शन आली 72 इज इक्वल टू 2QS स्क्वेअर. देअरफोर QS स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 इकडे डिवायडेड आहे ना, म्हणजे 72 अपॉन 2 हे आले 36. QS स्क्वेअर इज इक्वल टू 36. आपल्याला QS ची व्हॅल्यू पाहिजे. देअरफोर QS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 36 आणि 36चं स्क्वेअर रूट आहे 6. आपल्याला QS ची किंमत मिळाली. आपल्याला विचारलं आहे काय QR. देअरफोर QR इज इक्वल टू 2 इंटू हे मिडपॉईंट आहे म्हणजे जेवढं QS असेल तेवढंच SR असणार, म्हणून QR काढताना आपण ह्या QS ची दुप्पट करूया. 2 इंटू QS इज इक्वल टू
2 × 6 = 12 आणि युनिट आपल्याला काही दिलेलं नाही, 12 नुसतं लिहिलं तरी चालेल. देअरफॉर QR = 12. चौकट टाकू याला उत्तराला. या पद्धतीनं अपोलोनियस थेरमचा यूज करून हे गणित सोडवायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2. इन ट्रायंगल ABC, AB = 10, AC = 7, BC = 9. Then the length of the median drawn from point C to the side AB. आता ही जी मीडियन काढली आहे ती कुठल्या पॉईंटपासून C पासून काढलेली आहे. म्हणून आपण ट्रायंगल ABC काढत असताना आपण काय करायचं आहे पहा, ही मीडियन काढताना C पासून त्याच्या साईड ABवर काढली आहे. म्हणून पॉईंट C हा काय घेतला आपण वरती घेतला आणि मग तिथून आपल्याला ही मीडियन किंवा मध्यक जी आहे ती बाजू ABवरती काढता येते. आणि मग आता आपल्याला हा पॉईंट P जो आहे तो मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट असेल तर मग आपण अपोलोनियसचा थेरम वापरणार आहे. आणि अपोलोनियसच्या थेरमसाठी आपल्याला कोणकोणत्या किमती आवश्यक असतात? ACची, BC, CP आणि AP यांच्या किमती आवश्यक असतात. मग ह्या CPची लांबी आपल्याला काढायला सांगितल्या. APची लांबी आपल्याला पहिल्यांदा काढावी लागेल, कारण CP इज द मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. मीन्स पॉईंट P इज मिड पॉईंट ऑफ साईड AB. हे पूर्ण AB जर 10 असेल तर AP किती येईल? त्याच्या अर्ध येईल. इन फिगर पॉईंट लेट असं म्हणूया, लेट इन फिगर पॉईंट P इज मिड पॉईंट ऑफ साइड AB. Therefore AP = हाफ इंटू AB. ABची व्हॅल्यू ठेवूया, हा हाफ इंटू AB किती आहे? 10 आणि 10ला 2ने भागलं तर हे आलं 5. म्हणजेच APची किंमत या ठिकाणी 5 आलेली आहे. आता पॉईंट P इज मिड पॉईंट ऑफ साईड AB म्हणून आपण बाय अपोलोनियस थेरम AC² प्लस BC² = 2CP² प्लस 2AP². यात किमती ठेवा. AC 7² प्लस BC 9² 2CP आपल्याला काढायची आहे किंमत प्लस 2APची किंमत आहे 5चा वर्ग. देअरफॉर 7चा वर्ग 49 अधिक 81 बरोबर 2CPचा वर्ग अधिक 2 आणि 5चा वर्ग आला हा 25. आता आपण ह्या दोघांची बेरीज करूया. देअरफॉर 9 + 1 10 ह्याच्याला 1, 8 + 1 9, 9 + 4 13, 130 = 2CP² प्लस 50. देअरफॉर आता ह्या 50 इकडे आणा. 130 मायनस 50 = 2CP². सबस्ट्रॅक्शन करा. देअरफॉर 0 5 आणि 8 13 म्हणजे 80 आले हे बरोबर 2CP². हा 2 इकडे आणा डिवायडेड बाय CP². देअरफॉर CP हा 2 न CP² हे आले 40. आता ह्याचे CP √40 याचे फॅक्टर्स पाडा, कारण 40चं स्क्वेअर रूट पडत नाही. असे फॅक्टर्स पाडायचे की त्यातल्या एका संख्येचं वर्गमूळ पडलं पाहिजे. 4 × 10 आणि हे आलं
2√10. Therefore CP is equal to 2 into √10. या उत्तराला अशा पद्धतीनं बॉक्स टाका. बघा, अपोलिनेशिया थेरमवरतीच हे सुद्धा उदाहरण होतं. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, हे उदाहरणसुद्धा समजून घ्यायचं आहे. आणि अजून एक आपण अपोलिनेशिया थेरमवरती असणारं उदाहरण जे आहे, तिसरं आणि चौथं उदाहरण हे वेगळ्या टाईपवरती आहे. आपण उदाहरण क्रमांक पुढचं पाहणार आहोत पहा, की जे उदाहरण क्रमांक 4 जे आहे ते आपण उदाहरण बघूया आता, की ते अपोलिनेशिया थेरमवरती, म्हणजे आत्ता जो आपण नमुना पाहतोय त्या नमुन्यावरती आहे. आता या उदाहरणामध्ये काय माहिती दिली आहे पहा. इन ट्रायंगल ABC पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ साइड BC. BCचा मिड पॉईंट आहे. AB² प्लस AC² इज इक्वल टू 290 आणि AM ची व्हॅल्यू 8 आहे. फाइंड BC. मग या ठिकाणी M हा मिड पॉईंट असेल तर आपण अपोलिनेशिया थेरम वापरणार आहे. पण जे दिलं आहे ते अगोदर लिहिणार आपण. इन ट्रायंगल ABC पॉईंट M is midpoint of side BC. Therefore, using by Apollonius theorem, अपोलिनेसचा थेरम या ठिकाणी यूज करूया. देअरफॉर AB² प्लस AC² या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर 2AM² प्लस 2BM². किमती ठेवा. AB² प्लस AC² ची व्हॅल्यू आहे 290. ह्या दोघांची किंमत दिल्या, वर्गांची डायरेक्ट बेरीज दिलेली आहे, बरोबर 2AM ची व्हॅल्यू 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2BM². देअरफॉर 290 2 इंटू 8² 64 प्लस 2BM². आता हा गुणाकार करा अगोदर. 290 हे आले 8 आणि 6 12 128 अधिक 2BM². देअरफॉर 290 मायनस 128 इज इक्वल टू 2BM². आता ही वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. पहिल्यांदा वजाबाकी करून घेऊया. G8 इथं 10 होणार, 2 राहिला इथे, बरोबर. अचाला 1 2 आणि 3 इथे राहिले 9 मधून हे 3 गेले, राहिले 6 आणि 2 मधून 1 गेला 1, बरोबर 2BM². देअरफॉर BM² 162 आणि हा इकडे डिवायडेड होईल. हे आले 2 8 16 के पे BM² इज इक्वल टू 81. देअरफॉर BM इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 81. हे आलं 9 आले पहा. म्हणून आता BM ची किंमत 9 असेल तर आपल्याला विचारले काय यात, BC. देअरफॉर BC इज इक्वल टू, या BM ची काय करा, दुप्पट करा. 2 इंटू BM इज इक्वल टू 2 इंटू 9 इज इक्वल टू 18. देअरफॉर BC इज इक्वल टू 18. हे आन्सर आलेलं आहे. पहा, आपण अपोलिनेसच्या थेरमवरती एकूण या 3 उदाहरणांचा सराव केलेला आहे.
हमखास परीक्षेकरता तुमच्या एखादं उदाहरण या ठिकाणी विचारलं जातं. त्यामुळे ही पुस्तकातली जी काही उदाहरणं आहेत ती तुम्ही व्यवस्थित तयारी करायची आहे. पुढच्या तासिकेला आपण या प्रॅक्टिस सेटमधलं अजून 2 उदाहरणं आहेत पहा. एक उदाहरण क्रमांक 3 आपण पहिलं, दुसरं आणि चौथं घेतलेलं आहे. तिसरं जरा वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्याच्या पुढचं जे आहे 5वं ते आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ही झालेली उदाहरणं जी आहेत ते आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायची आहेत. धन्यवाद.